आमच्या बापदाद्यांनी काहीतरी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले असतील, त्याची शिक्षा आम्हाला का? तसंच शतकानुशतके आमचं शोषण केलं गेलेलं आहे. आता 50 वर्ष तुम्ही काय हरकत आहे आम्हाला आरक्षण दिलं म्हणून? हेही चुकीचं आहे. जेव्हा तुम्हाला तुमच्या जातीने दिलेला व्यवसाय सोडून अन्य काहीतरी करण्याची संधी मिळते, तेव्हा जात तोडण्याच्या दिशेने, जातीतून बाहेर पडण्याच्या दिशेने तुम्ही खूप मोठं पाऊल टाकलेलंच असतं. सरकारी नोकरीमध्ये एकदा चिकटलं की काम करा अथवा करू नका, कसंही करा, म्हणजे आम्हाला काम करण्याची झंझट नको फार किंवा फार त्रास नको. विवेकानंदांचं एक कोट, त्यांनी असं म्हटलंय की आपल्याला सगळ्या समाजाला ब्राह्मण करायला पाहिजे. मी एक जागा सरकारी निघणार आहे, त्यासाठी 2000 लोक काम करतायत, अभ्यास करतायत, आरक्षणाचे प्रश्न आहेत, पुण्यात येऊन तयारी करतायत आणि मग त्यातला एक कोणीतरी येतोय. याच्या उलट खाजगी क्षेत्रामध्ये 10 जागा आहेत आणि 20च अप्लाय करणार आहेत, तर 50% लोकांना संधी मिळणार आहे. असं असताना मार्केटमधून उपलब्ध होणाऱ्या संधी यातले काही प्रश्न सोडवतील का? आणि मग आपल्या इथल्या लोकांनी भारतातल्या सगळ्याच मार्केटकडे पॉझिटिव्हली बघायला हवं का? कारण आत्ता खूप प्रश्न असे आहेत का की बाबा ते नको, ते कधी पण जॉब जाईल, काही होईल, त्याच्यापेक्षा सरकारी नोकरीसाठी 3, 5, 7 वर्ष काम करत राहू. काय वाटतं? मार्केटकडे निश्चितच आता संधी पूर्वीच्या तुलनेत खूप जास्त आहेत आणि मार्केटमध्ये आता जात, धर्म, भाषा, प्रांत, खेड्यातला माणूस एवढंच काय, तर त्याची भाषा हा पण मुद्दा आता महत्त्वाचा ठरत नाही आहे. अवघ्या काही वर्षापूर्वी, 2 दशकांच्या पूर्वी तुम्हाला जर प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करायचं असेल, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करायचं असेल, तर तुम्हाला इंग्रजी चांगलं यायलाच पाहिजे असं मानलं जात होतं. आता तो प्रश्न फारसा राहिलेला नाही. तंत्रज्ञानाने ते बॅरियर्स खूपच पार केलेले आहेत. तुमच्यामध्ये स्पार्क असेल, उलट दुर्गम भागातला असेल, तर त्याच्याकडे काहीतरी वेगळ्या क्षमता असतात, इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात, हे स्वीकारलं जातं. त्यामुळे त्या प्रकारच्या संधी निश्चितच आता पूर्वीपेक्षा जास्त आहेत. परंतु हे झालं एक विशिष्ट वर्गापर्यंत, ज्यांच्या क्षमता वाढलेल्या आहे, ज्यांना एक्सपोजर आहे, ज्यांना बेसिक एज्युकेशन मिळालेलं आहे, ज्यांच्या घरातून तशा प्रकारची काहीतरी एक संधी आहे किंवा खिडक्या पाहायला मिळालेल्या आहेत, परंतु ज्यांच्यापर्यंत अजून काहीच आलेलं नाही आहे. तो वर्ग मात्र अशा प्रकारच्या संधीमधून येणारी असुरक्षितता यापेक्षा सरकारी नोकरीमधून मिळणारी एक सुरक्षितता ही जास्त पसंत करतो. आता प्रत्यक्षात सरकारी नोकऱ्या खूप कमी झाल्यात हे आपण कितीही ओरडून लोकांना सांगितलं तरी एकदा परसेप्शन समाजाचं जे तयार झालेलं असतं ते इतक्या सहजासहजी बदलत नाही. आणि दुर्दैव असं आहे परत एकदा की सरकारी नोकरीमध्ये आपण फक्त सुरक्षितता बघतो आणि खाजगी नोकरीमध्ये असुरक्षितता बघतो. त्याच्यातला एक अंडरकरंट असा असतो की सरकारी नोकरीमध्ये एकदा चिकटलं की काम करा अथवा करू नका, कसंही करा, तुम्हाला हलवण्याची कोणाची ताकद नाही. फार तर बदल्या केल्या जातात. तुमचं अतिशय ठराविक कालखंडानंतर तुम्हाला पैसे वाढत जातात. पे अँड पेन्शन गॅरंटी वगैरे हे जे आहे ना, तर त्याचं गारूड लोकांच्यावर जास्त आहे. म्हणजे आम्हाला काम करण्याची झंझट नको फार किंवा फार त्रास नको, हा त्याच्यातला एक वाईट भाग आहे जो आपण फार पुढे आणत नाही आहे. तर त्यामुळे ते आकर्षण संपणार नाही. आणि दुसरं, केवळ नोकऱ्याचा मुद्दा नाही आहे. शिक्षण आपल्याकडे ज्या पद्धतीने खूप महागडं झालं आहे, त्यामुळेही लोकांना अजून आरक्षणाची गरज वाटते. म्हणजे आजही मेडिकल इंजिनिअरिंगला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर सवर्ण वर्गातील एखादा चांगला नोकरदारालाही त्याच्या मुलाची किंवा मुलीची 4 वर्षाची मेडिकल किंवा इंजिनिअरिंगची फीस भरणं हे खूप आवाक्या बाहेरचं जातं. या उलट SC, ST आणि OBC मधल्या लोकांना ती फी इतकी कमी आहे, म्हणजे यांची काही 10, 15, 20 हजार असेल तर ती 1.5 लाख 2 लाख असते आणि ती एक वर्षाची असते. तर याहीमुळे अजून आरक्षणाच्या बाबत आकर्षण जास्त आहे. कुठं प्रतिनिधित्व हवं आणि कुठं मेरिट हवं, विशेषतः ओपन वर्गातूनही होते की प्रतिनिधित्व हवं ते मान्य आहे, ते कदाचित राजकारणात ठीक आहे, ते कदाचित काही प्रमाणात ठीक आहे, पण जिथं मेरिट हीच सर्वात मोठी गरज आहे, अशा वेळेला कुठल्याही वर्गातला असू दे, मग तो SC असेल, ST असेल, OBC असेल, पण तो त्याच्या मेरिटवर तिथे यावा. तर आता या सगळ्या प्रकरणामुळं मेरिट आणि आरक्षण हे एकमेकांचे विरोधी शब्द होऊन बसलेत का? वरवर पाहिलं तर ते विरोधी वाटतात, पण त्याच्या खोलात गेलो आपण तर ते अजिबात विरोधी नाही आहेत. किंबहुना मेरिट ह्या शब्दाची व्याख्यासुद्धा आपल्याला जरा घासून पुसून घेतली पाहिजे. आपण रूढ पद्धतीने मेरिटकडे जरी पाहिलं तर याला 82% मार्क्स आहेत आणि त्याला 92% आहेत. मग 92%वाला अधिक सक्षम आहे आणि 82वाला सक्षम नाही आहे. अशा पद्धतीने जर आपण मेरिटकडे पाहिलं तर मला वाटतं की ते काही खरं नाही आहे. काही वेळा किंबहुना बऱ्याच वेळा असं घडू शकतं
की आरक्षणामधून आलेला 82% माणूस, व्यक्ती, मुलगा किंवा मुलगी, आरक्षणाशिवाय आलेल्या 92% अधिक प्रभावी कामगिरी बजावू शकतो. याचं कारण, जर आरक्षणामधून तो आलेला असेल तर ज्या समाज घटकातून आलाय, ज्या परिस्थितीवर मात करून आलाय, त्याच्या ज्या प्रकारची आव्हानं पार करत तो किंवा ती आलेले आहेत आणि एवढं करून ते 82% मिळवलेले आहेत. त्यामुळे पुढे प्रत्यक्षात नोकरी करताना, व्यवसाय करताना, एवढंच काय रिसर्च करताना त्याचं जे अंडरस्टँडिंग असेल आणि हे 82% आणि 92% हे जी काही प्रमाण पद्धती आपण ठरवलेली आहे परीक्षेची, त्यातून त्याने ते 82% मिळवलेले आहेत. दुसरा 92वाला, त्याला आरक्षण नाही म्हणजे तो थोड्याशा चांगल्या वर्गातून आलेला आहे, चांगल्या सामाजिक परिस्थितीतून आलेला आहे, हे आपण गृहीत धरतो. त्यामुळे त्याला बरीचशी अनुकूलता असल्यामुळे याच्या तुलनेत, त्यामुळे त्याने तेवढा संघर्ष पण केलेला नाही. त्याला कदाचित त्या प्रकारची कसोटीचे क्षण पण वाटायला आले नसतील याच्या तुलनेत. म्हणून 82%वाला 92%वाल्यापेक्षा प्रभावी असू शकतो. असेलच असं नाही, पण असू शकतो. हा मुद्दा मला मेरिटच्या संदर्भात मांडायचा आहे की मेरिटचे निकष आपण काय लावणार आहोत. म्हणून तर आपण पासिंगचे निकष का लावतो? एका मर्यादेपर्यंत माणसं गेली की त्याच्या पुढे त्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबावेत. दुसरा एक फार महत्त्वाचा मुद्दा, मेरिट हा शब्द वापरताना प्रत्येक व्यक्ती तिच्यामध्ये काही ना काही असं इंटरेस्टिंग आणि भन्नाट असतं की जे अन्य लोकांच्याकडे नसतं, जे त्याच्याबरोबर आहेत आणि मेरिटने त्याच्या दृष्टीने खूप आहेत. आपण परीक्षा सगळ्यांची घेतो तेव्हा विशिष्ट बाबतीत घेतो. एकच विशिष्ट प्रकारची तोंडी परीक्षा असेल किंवा लेखी परीक्षा असेल ती घेतो. मात्र कोणाला गणित चांगलं येतं, कोणाला विज्ञान चांगलं येतं, कोणाचा भूगोल चांगला असू शकतो, हे झालं ढोबळ. असंच दुसरं, कोणाचं तरी व्यवस्थापन कौशल्य चांगलं असेल, कोणाचं तरी फक्त रिसर्च करण्याचं कौशल्य चांगलं असेल, कोणाचं बोलण्याचं कौशल्य चांगलं असेल, कोणाचं फक्त लिहिण्याचं कौशल्य चांगलं असेल आणि ते त्याच्या सुरुवातीच्या जडणघडणीपासून आकाराला आलेलं असेल. प्रत्यक्ष तुम्ही काम करता तेव्हा आत्ताचं एकूण जनरलायझेशन झालेलं पाहता आणि प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला खूप वेगवेगळ्या आघाड्यावर काम करायचं असतं, हे पाहता आपण त्या मेरिटचा एका मर्यादेपलीकडे बाऊ करू नये. नाहीतर मग पासिंगचे मार्क आपण ठरवलेच नसते एवढे, सगळ्यांनाच इतक्यापैकी एवढे मिळाले पाहिजेत, 75, 90, 80 असं केलं असतं. आपण मिनिमम लेवल ठरवली, इथपर्यंत यांचं बेसिक अंडरस्टँडिंग आहे, त्यानंतर तो माणूस प्रगती करू शकतो असं मानलं जाईल. म्हणून मेरिटची आपण एका मर्यादेपलीकडे फार चर्चा करू नये. या सगळ्याच्या पलीकडे असणारा टेक्नॉलॉजीचा रेट आहे की जो वेगवेगळ्या प्रकारचे जॉब्स रिप्लेस करेल, नवीन प्रकारचे जॉब्स देईल. कदाचित त्याच्यात सरकारी जॉब्स पण असतील की ज्याच्यामध्ये क्लेरिकल काम आहे, फायलींची मुवमेंट आहे. अशा वेळेला हे जे बदलतं जग आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये 5 वर्षानं तुम्ही ॲब्सोल्यूट होता आणि नव्यानं परत शिकावं लागतं. ह्या परिस्थितीमध्ये अजून 5, 10, 15 वर्षानं आरक्षणाचं काय होईल असं वाटतं? नाही, आरक्षण लोकांना जागा विशिष्ट मिळवण्यासाठीच आहे. तिथं गेल्यानंतर काम करणं म्हणजे आरक्षणातून आलेलं असो किंवा खुल्या गटातून आलेलं असो, प्रत्यक्ष जर काम त्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये करायचं असेल तर त्याला त्याची जी काही गुणवत्ता आहे ती सिद्ध करावी तर लागेलच. मात्र त्याला सतत शिकत राहावं लागेल. सतत शिकत राहण्याची, नवे बदल आत्मसात करण्याची, नव्या नव्या कल्पना लढवण्याची तुमची जी एक मानसिकता आहे ती खूप डेव्हलप करावी लागेल. आणि याचा संबंधही पुन्हा एकदा तुमच्या एज्युकेशन सिस्टीमशीच येईल. म्हणजे आता आजच हेरम कुलकर्णीवर जो हल्ला झाला म्हणून मला आठवलं की हेरमनीच त्याच्या एका लेखामध्ये लिहिलं आहे की काटेमुंडरीची शाळा या नावाच्या पुस्तकाच्या संदर्भात की एका आदिवासी गावामध्ये एक थोड्या पांढरपेशा गावातून गेलेला एक शिक्षक त्या मुलांना ज्यावेळी हसतो की तुम्हाला 1-2 काढता येत नाही, तुम्हाला अक्षर ओळख नाही, तुम्हाला पाढे म्हणता येत नाहीत, तुम्हाला वाचता पण येत नाही, तर तो हसतो आणि अरे तुम्ही किती मागासलेले आहात, किती पाठीमागे आहात, तुम्ही 3रीला आहात, 4थीला आहात, तरी तुम्हाला अजून कसं येत नाही. मग तो ठरवतो की यांच्यामध्ये हळूहळू आपल्याला प्रगती करायची. मात्र एक दिवस डोंगरावर सहल जाते आणि शिक्षकांना मुलं विचारतात की गुरुजी तुम्हाला हे झाड माहिती आहे का, हे फुलझाड कशाचं आहे माहिती आहे का, ह्या मुळीचा उपयोग काय होतो आहे माहिती आहे का, तो बघा तिथला पक्षी जो आहे ना तो कोणता आहे माहिती आहे का, ती अंडी कोणत्या पक्ष्याची असतील हे माहिती आहे का, तो प्राणी आत्ता खाता आहे ती 2 कशाची माहिती आहे का. तर त्या गुरुजींना काही सांगता येत नाही. तेव्हा त्यातला एक मुलगा असं म्हणतो की गुरुजी तुम्ही वर्गामध्ये क ख ग घ किंवा 1 2 3 आम्हाला शिकवता, त्यावेळी आमची जी अवस्था होते तशी आता तुमची अवस्था झालेली आम्हाला दिसते.
त्यामुळे त्या मुलांच्या क्षमता, आदिवासी भागातल्या मुलांच्या क्षमता जर डोंगर दऱ्या खोऱ्यामध्ये वाढलेल्या असतील आणि त्यांचं ते पोटेन्शियल डेव्हलप झालेलं असेल लहान लहान मुलांचं, तर ती बुद्धिमत्ता आहे की नाही, ती गुणवत्ता आहे की नाही, तिला तुमच्या माझ्या मार्केटमध्ये भाव नाही हे खरं आहे, परंतु त्यांच्याकडे ते आहे. मग त्यांना तसंच एक्सपोजर इकडे 2, 3, 4 वर्ष मिळालं तर कितीतरी ट्रेमंडस बदल होऊ शकतो. पण पुन्हा हे सगळं आर्थिक सुबत्तेवर येतं आणि त्याच्याहून खाली जाऊन येतं ते सामाजिक मागासलेपणाचा जो उल्लेख तुम्ही केला. यात मला असं एक विचारायचं आहे की मायग्रेशन म्हणजे ग्रामीण भागातून शहरात जाणं, ह्यानं कितपत या सगळ्या सामाजिक मागासलेपणाचा आणि आरक्षणाच्या इंटेन्सिटीचा फरक पडतो. उदाहरणार्थ आत्ताही महाराष्ट्रात जी आंदोलनं चालू आहेत ती प्रामुख्यानं निमशहरी भागातून आणि ग्रामीण भागातून चालू आहेत. शहरात आल्यानंतर कदाचित सामाजिक मागासलेपणाची तितकी तीव्रता दिसत नाही का? मग त्यात पुन्हा उदाहरणार्थ माझ्याकडे आर्थिक सोबतता असेल तर मी त्याच ब्रँडमध्ये जातो, त्याच ब्रँडचे कपडे घेतो, त्याच ब्रँडची कॉफी पितो, त्याच ब्रँडचा पिझ्झा खातो. असं जर का असेल तर सामाजिक मागासलेपण हे फक्त ग्रामीण भागाशी निगडीत राहिलेलं आहे का? आणि असं असेल तर मग मायग्रेशन, अर्बनायझेशन ही त्याची लॉंग टर्म का विना उत्तर आहेत का? सामाजिक मागासलेपण ग्रामीण भागातून लोक शहरात आले की बरंचसं कमी होतं, परंतु पूर्णतः संपुष्टात येत नाही. आणि त्याचं अगदी अलीकडचं उदाहरण द्यायचं तर अमुक अमुक सोसायटीत अमुक अमुकला जागा मिळाली नाही, म्हणजे पंकजा मुंडे एवढ्या मंत्री असून त्यांना कोणत्या तरी सोसायटीत जागा मिळाली नाही, म्हणजे सामाजिक मागासलेपण हा एक भाग होताच. ठीक आहे, त्या सोसायटीमधल्या लोकांना स्वतःच्या कम्युनिटीचे लोक जास्त असणं वाटणं हा सुरक्षितेच्या दृष्टीने जरी मानला तरी हे मागासलेपण आहे या ना त्या प्रकारचं. तसं शबाना आझमींनी पण काही वर्षापूर्वी सांगितलं होतं की मला मुंबईमध्ये काही सोसायट्यांच्यामध्ये घर मिळत नव्हतं. त्यामुळे शहरात आल्यामुळे पूर्णतः सामाजिक मागासलेपण संपुष्टात येत नाही, परंतु बरंचसं कमी होतं हे मात्र खरं आहे. आणि म्हणून तर डॉक्टर आंबेडकरांनी आग्रह धरला होता की आपल्या सगळ्या दलित बांधवांनी गावं सोडा आणि शहरामध्ये या. आणि गावामध्ये सुद्धा जसं आजही प्रत्येक गावाच्या मध्ये प्रामुख्याने दलित वस्त्या हे गावाच्या बाहेरच असतात, एक समूह करून राहिल्या. शहरामध्ये सुद्धा अजूनही झोपडपट्ट्या किंवा विशिष्ट समाजाच्या वस्त्या, पुण्यामध्ये सुद्धा उच्चभ्रू सोसायट्या किंवा गल्ल्या किंवा रस्ते हे आपण गृहीत धरतो. पण मला हे मान्य आहे की ग्रामीण भागातून शहरात आलात की तुमचं सामाजिक मागासलेपण खूप मोठ्या प्रमाणात कमी होतं. ते अतिशय स्वागतार्हच आहे. हीच शहरातल्या जर सुविधा अधिक चांगल्या वाढवल्या, पायाभूत सुविधा जर चांगल्या वाढवल्या तर ते सामाजिक मागासलेपण अधिकाधिक कमी होत जाईल. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की एका मर्यादित अर्थाने आपण गांधी आणि आंबेडकर दोघांनाही पराभूत केलेलं आहे. की आंबेडकर म्हणत होते की खेड्यातून शहराकडे या. ज्या समूहाला शहरामध्ये आणलं ते सगळे बकाल वस्त्यांच्यामध्येच प्रामुख्याने राहिले आणि गांधी बाबांनी सांगितलं की खेड्याकडे चाला. तर गांधीजींना काही उद्ध्वस्त झालेली खेडी अपेक्षित नव्हती, सगळ्या शोषणाचे अड्डे असलेली खेडी अपेक्षित नव्हती, रोगराई असलेली आणि गलिच्छपणा असलेली खेडी अपेक्षित नव्हती. त्यांना निसर्गरम्य प्रदेश, आपले एक हेल्दी आयुष्य जगता यावं अशी खेडी अपेक्षित होती. आणि आंबेडकरांनाही खेड्यातून उठून गलिच्छ वस्त्यामध्येच त्यांनी थांबावं असं अपेक्षित नव्हतं, त्यांनीही तिथं सुस्थितीमध्ये यावं. तर त्या मर्यादित अर्थाने आपण त्या दोघांनाही पराभूत केलं आहे. विकेंद्रीकरणाचं धोरण पुरेसं न अवलंबल्यामुळे पूर्वी अडचणी होत्या. आत्ता जर कॉमन मिनिमम प्रोग्राम किंवा सगळ्यांना मान्य होईल अशी पॉलिसी जर आखायची असेल, प्रत्येक राज्यात असो, प्रत्येक जिल्ह्यात असो आणि अर्थातच देशात असो, तर विकेंद्रीकरणावर अधिकाधिक भर द्यायला पाहिजे. तिथं याची उत्तरं मला दिसतात. आरक्षण हा मुद्दाच इतका कॉम्प्लिकेटेड आहे की आपण बोलून सुद्धा आता खूप मुद्दे राहतील, खूप प्रतिवाद होईल. पण मला जर असं वाटतं की आपण प्रत्येक जण आपापल्या चौकटीतून आरक्षणाकडे बघतो का. उदाहरणार्थ मी जर का शहरी असेल आणि मी जर का ओपनमधला असेल तर मला ते माझ्या प्रगतीतला अडसर वाटतो. हेच जर का मी ग्रामीण असेल आणि त्या जातीवर्गातला असेल तर माझ्यासाठी ते राजमार्ग वाटतं. आणि मी त्या चौकटीतून त्या या आरक्षणाच्या मुद्द्याकडे बघतो. तुम्ही जो कायम विषय मांडता किंवा कायम एक धोरण मांडता की सम्यक आणि सकारात्मक, तर सगळ्यांनी म्हणजे मी माझ्यासाठी हे विचारतोय की आरक्षणाकडे सम्यक आणि सकारात्मक प्रवृत्तीने कसं बघायचं. आणि ती जाणीव जर का आली तर कदाचित यातले जे मनातले कॉन्टेक्च्युअल प्रश्न आहेत ते कमी होतील का. सम्यक सकारात्मक पद्धतीने आरक्षणाकडे बघताना आपला हा देश प्रचंड मोठा आहे, अवाढव्य आहे.
खूप तुकडे तुकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आपण मुलाखतीच्या सुरुवातीलाच बोललो तसे जात, धर्म, भाषा, प्रांत त्याच्यातले अनेक उपघटक. मात्र हा आपला देश एकसंध राहावा, त्याच्यातली विषमता कमी व्हावी, सर्व प्रकारची विषमता, आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सर्व प्रकारचे वैरभाव कमी व्हावेत, असं जर कोणत्याही भारतीय माणसाला, नागरिकाला, माणसाला म्हणण्यापेक्षा मी नागरिकाला म्हणेल, त्याला जर वाटत असेल, त्याला किंवा तिला, आणि आपला हा देश प्रगतिशील व्हावा, अधिकाधिक पुढे जावा, बलवान व्हावा, भारताच्या संविधानाच्या प्रास्ताविकेत सांगितलंय त्या दिशेने जावा, असं जर वाटत असेल तर उघड आहे की आपल्या सर्व समाज घटकांची प्रगती झाल्याशिवाय आपला देश पुढे जाणार नाही. आणि देश पुढे गेल्याशिवाय मला एका मर्यादेच्या पलीकडे जास्त काही मिळवता येणार नाही. खूप इंडिव्हिज्युअल विचार केला तर जग, देश आणि आपला समाज हा सोडून मी माझ्या पद्धतीने जाईल. परंतु आपण जो विचार करतो तो एका मर्यादेच्या नंतर व्यक्तीचा राहतच नाही. आणि कितीही स्वार्थांध व्यक्ती असो, एका मर्यादेनंतर तो समाजाकडे, तो किंवा ती येतातच येतात. तर तसं त्यांनी विचार केला पाहिजे की या देशातलं इतकी विषमता आणि वैरभाव लक्षात घेता सगळ्या समाज घटकांचं पुरेसं प्रतिनिधित्व त्या त्या ठिकाणी झाल्याशिवाय, सगळ्या समाज घटकाला वर येण्याची संधी मिळाल्याशिवाय देश अधिक बलवान होणार नाही. तळागाळातले समूहसुद्धा वर आल्याशिवाय, म्हणजे राजकारणात असो, नोकऱ्यात असो, प्रशासनात असो, आपलं बकालीकरण दूर होणार नाही. आपलं असलेलं ह्युमन रिसोर्सेस आहेत, मनुष्यबळ आहे, त्याचा वापर अधिक चांगला होणार नाही. आपल्याकडे आत्ता कितीतरी संसाधनं आहेत, मात्र ती वापर करण्यासाठी सक्षम माणसं नाहीत. आपल्याकडे कितीतरी मनुष्यबळ आहे, परंतु त्यांच्या हाताला आपण काम देऊन त्यांच्याकडून काम करून घेऊ शकत नाही. हे बॅरियर्स जर तोडायचे असतील तर आरक्षण हे एक टूल आहे. हे काही काळासाठी वापरायचं आहे, प्रभावीपणे वापरायचं आहे. आणि कुठपर्यंत वापरायचं आहे तर सगळ्यांना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत, उंचीपर्यंत आणलं की मग याची गरज पडणार नाही. ही त्याच्या मागची गृहीतक आहेत. म्हणजे विवेकानंदांचं एक कोट खरं तर इथे उद्धृत करावे की करू नये असं मला वाटतं, पण त्यांनी असं म्हटलं आहे की आपल्याला सगळ्या समाजाला ब्राह्मण करायला पाहिजे. ब्राह्मणीकरण ही शब्द आता विद्रोही लोक आणि अन्य पुरोगामी लोक खूप वेगवेगळ्या अर्थाने वापरतात, पण त्यांना विवेकानंदांना जे म्हणायचे की सगळेच समाज ब्राह्मण जर झाले तर कोणीच मागासलेला राहणार नाही. म्हणजे सगळ्यांनाच वर आणलं पाहिजे अशा अर्थाने. आणि वर आणणं म्हणजे सगळ्या दृष्टीने, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक सगळ्या दृष्टीने. तर मी असं म्हणेल की आरक्षण हे त्यासाठी आहे, हे समजून घेतलं पाहिजे. ह्या सगळ्या प्रक्रियेत आमच्या बापदाद्यांनी काहीतरी त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले असतील, त्याची शिक्षा आम्हाला का, हे खूप वरवरचं सिम्पली हे झालं, युक्तिवाद झाला. तसंच शतकानुशतके आमचं शोषण केलं गेलेलं आहे. आता 50 वर्ष तुम्ही काय हरकत आहे आम्हाला आरक्षण दिलं म्हणून, हेही चुकीचं आहे जर तुम्ही स्वतःला देशप्रेमी म्हणवत असाल तर. आजच्या जगामध्ये जन्माने मिळालेली जात आणि कर्मानं असलेली जात यातला डिफरन्स वाढत चाललाय का? की मी जन्मानं ABC कास्टचा असेल, पण मी बुद्धीचं काम करतोय, मी इंटलेक्च्युअल राहतोय, तर मी कदाचित कर्मानं सो कॉल्ड ब्राह्मण या जातीचा असेल. तर हा जो डिफरन्स तयार झालाय त्याच्यामुळे ही कॉम्प्लेक्सिटी अजून वाढली आहे का? मला स्वतःला असं वाटतं की हा डिफरन्स ॲक्च्युली कमी होत चालला आहे. म्हणजे लोक किती म्हणत असतील ना तर जातीवाद वाढत चालला आहे, तर मी जेव्हा सगळ्या प्लस मायनसची गोळाबेरीज करतो एकूणात जातीवाद याच्या संदर्भात, तर मला वाटतं की तो कमी होत चालला आहे. आता चव्हाट्यावर खूप गोष्टी येतात, सगळ्यांच्याच ॲस्पिरेशन जाग्या झाल्यात, सगळेच आपल्या हक्काची मागणी करायला लागलेत. परंतु 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वीचे तुम्ही वर्तमानपत्र पहा, अहवाल पहा, सगळ्या प्रकारची आकडेवारी पहा, आत्ताच्यापेक्षा जातीतला संघर्ष खूप जास्त होता. आता तो कमी होत चालला आहे. अजूनही किती विदारक स्थिती आहे याची आकडेवारी आणि प्रत्यक्ष उदाहरणं मी कितीतरी देऊ शकेल. आपल्या राज्यातली देईल आणि पुण्यापासून 25 किलोमीटर अंतरावरची पण देऊ शकेल. परंतु जेव्हा तुम्हाला तुमच्या जातीने दिलेला व्यवसाय सोडून अन्य काहीतरी करण्याची संधी मिळते, तेव्हा जात तोडण्याच्या दिशेने, जातीतून बाहेर पडण्याच्या दिशेने तुम्ही खूप मोठं पाऊल टाकलेलंच असतं. आणि तुम्हाला जेव्हा कुठेही एक नोकरीत ॲडमिशन घेताना आरक्षण आणि तत्सम गोष्टी जर सोडल्या, तर अन्यत्र कुठेही जर तुम्हाला जात सांगावी लागत नसेल तर तुम्ही जातीतून खूप बाहेर पडलेलाच आहात. मग तुम्ही तुमच्या जातीच्या संमेलनाला, मेळाव्याला जाणं फार महत्त्वाचं मानतच नसाल तर तुम्ही जातीतून आणखी बाहेर पडलेला आहात. तुम्ही इंटरकास्ट मॅरेज
अन्य लोकांच्याकडे जात असाल, तुमचे मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या जाती समूहातले असतील, खूप घनिष्ठ असतील, तर तुम्ही जातीच्या आणखी पलीकडे गेलेला आहात. आणि तुम्ही स्वतःच जर आंतरजातीय विवाह किंवा कुटुंबातल्या माणसांनी केलेला आंतरजातीय विवाह स्वीकारत असाल, तर तुम्ही जातीतून मुक्त झालेला आहात जवळपास, असं म्हणायला हरकतच नाही आहे. आणि अशी उदाहरणं सगळी जर पाहिली तर खूपच थोडे लोक असे आहेत की शिक्षण घेतलंय आणि तरीही माझ्या पारंपरिक व्यवसायामध्ये अडकून आहे. जाती ह्या प्रामुख्याने पारंपरिक व्यवसायावर आधारित तर होत्या ना, प्रामुख्याने. तो व्यवसाय सुटला म्हणजे जाती तोडण्याच्या दिशेने गेलाच आहात. आणि आजही कोणालाही जर शिक्षणाची संधी मिळाली किंवा व्यवसाय करायची संधी मिळाली, अगदी 5वी 7वीचं शिक्षण घेतलंय आणि काहीतरी व्यवसाय करायला लागलाय वेगळा, कोणताही बिझनेस करत असेल, तर त्याचा जातीशी काही फारसा संबंध राहत नाही आहे. त्याला प्रतिष्ठा मिळते, त्याचं मागासले पण कमी होत आहे. त्यामुळे एकूणच मला जर विचार कराल तर आमच्या बऱ्याच मित्रांना पण हे आवडणार नाही, आमच्या पुरोगामी साथींना पण आवडणार नाही की जातीवाद कमी होत चालला आहे. पण तो कमी होत चालला आहे हे एकूण गोळाबेरीज केली तर निष्कर्ष निघतो. तुकड्या तुकड्यात विचार केला तो निघत नाही. म्हणून मी सांगितलं की पुण्यापासून 10 किलोमीटर अंतरावरची मी उदाहरणं दाखवेल आणि ते उदाहरण घेऊन बघा जातीवादाची काय अवस्था आहे 2023मध्येही. याच्यावरून निष्कर्ष काढत असाल तर निरीक्षणे बरोबर पण निष्कर्ष चूक, ह्याच सिद्धांतावर आपल्याला यावं लागेल. वेगवेगळ्या प्रकारची छुपी आरक्षणं आणि वेगळ्याच प्रकारचा जातीयवाद सुरू झाला आहे का? उदाहरणार्थ व्हेज नॉनव्हेज, उदाहरणार्थ मी काय प्रकारचे कपडे घालतो किंवा नाही, काय प्रकारच्या गाड्या वापरतो किंवा नाही, आणि लिव्हिंग प्रेफरन्सेसवरचा जातीयवाद किंवा लिव्हिंग प्रेफरन्सेसवरचं आरक्षण की व्हेज 2 टेबल असली पाहिजे, त्याच्यावरून काही दिवसापूर्वी मोठा गजब माजला. हा सुरू झाला आहे का? आणि इकडचा जातीयवाद कमी झाला तर तो वाढत जाईल का? कारण माणसाला मूळ समूहात राहायचं आहे. मला वाटतं की तो पूर्वी पण होता, फक्त आपण त्याला जातीयवाद हा शब्द लावायचा का? कारण जात आपण जन्माने मिळालेली याच्यावर आधारित असंच मानतो आणि ते भारताचं वैशिष्ट्य मानतो. जगातल्या अन्य देशामध्ये या पद्धतीने नाही आहे. वेगवेगळे कलर्सवरून आहेत, अन्य भेद आहेत, परंतु जन्माने मिळालेली जी काही जात आहे असं वैशिष्ट्य अन्यत्र देशामध्ये फार नाही आहे. आत्ता तुम्ही जे सांगताय तर या प्रकारचे भेदभाव पूर्वी पण होते. मग अमुकला या हॉटेलमध्ये प्रवेश मिळाला नाही का तर त्याचे कपडे तसे होते आणि म्हणून त्याने प्रतिज्ञा केली आणि स्वतःचंच कसं एक मोठं हॉटेल बांधलं. असे किस्से आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत. किंवा पूर्वी पाट्या लावलेल्या असायच्या की इथे अमुकलाच प्रवेश मिळेल. काही लॉजमध्ये पण पाट्या लावलेल्या असायच्या. ते सगळं पाहता आत्ताच्या या गोष्टी खूप साध्या आहेत. मग ते जर ताणायचंच असेल तर आपण आपल्या मित्रांना कोणत्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जातो किंवा हॉटेलमध्ये जेवायला जायचं असेल तर कोणत्या मित्रांना घेऊन जाणं प्रिफर करतो, इथपर्यंत ते ताणावं लागेल. त्यामुळे मी म्हणेल की ते जातीवादाशी जोडायला नको. किंवा आपणच बराच वेळा लोक, म्हणजे मी स्वतः करत नाही आहे, पण आपण आपल्या गाडीतून प्रवास करत असू तर गाडीचा ड्रायव्हर दुसऱ्या टेबलवर बसतो आणि आपण 2-3 लोक असू तर ह्या टेबलवर बसतो. हे मी एक वेळ समजू शकतो की तुमच्या सोयीसाठी तुम्हाला काहीतरी प्रायव्हेट बोलायचं असतं, त्याने पटकन जेवण करून निघून जावं. पण जेव्हा मी असे पण माणसं बघितलीत की एकटाच माणूस आहे गाडीचा मालक आणि त्याचा ड्रायव्हर दुसऱ्या टेबलवर बसतो, हा एकटा बसतो. आता हे गंमतच वाटते मला कधी कधी आणि हे अनएंडिंग आहे, त्याला काही अंत नाही. फक्त मी त्याचा संबंध जातीवादाशी जोडण्यापेक्षा थोड्या उच्च निश्चितेच्या ज्या कल्पना आहेत त्या शिक्षणावरून असतील, त्या तुमच्या स्वभावावरून असतील, अर्थातच आर्थिक परिस्थितीवरून असतील, आवडीनिवडीवरून पण असतील, ते आपण जातीवादाशी जोडायला नको किंवा त्याला वेगळ्या प्रकारचा जातीवाद असं म्हणायला नको. वेगळ्या प्रकारचे भेद म्हणू आपण, विषमता म्हणू आपण वाटल्यास, पण जातीवाद म्हणायला नको. खूप इंटरेस्टिंग विषय, अजून भरपूर पैलू कदाचित बोलता येतील, कदाचित लोकही कमेंटमध्ये म्हणतील, पण इंटरेस्टिंग इन्साईट आणि नवीन पर्स्पेक्टिव्ह नेहमीप्रमाणे मिळाले त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुन्हा भेटू, पण आता इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.